कोर्टानं सगळ्या बाबी तपासून निकाल दिलाय तर कोर्टाचा निकाल मान्य करावाच लागेल अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळांनी दिली आहे। तर पोलिसांच्या तपासात त्रुटी राहू नये याची काळजी पोलिसांनी घ्यावी असं भुजबळ म्हणाले। केस चाललेली आहे। अनेक साक्षी पुरावे सुद्धा मांडण्यात आले असतील दोन्ही बाजूंनी, आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये जे सारासार विचार करून कोर्टाने जर तो निकाल दिलेला आहे तर कोर्टाचा निकाल आपल्याला मान्य करावाच लागेल। हे पहा, आता जखमी झालेले आहेत, खूप लोक झाले। मी सुद्धा त्यावेळेला तिकडे गेलो होतो। कदाचित मी पालकमंत्री असेल त्यावेळेला जिल्ह्याचा। पण हेही आहे की जे आज सुटलेले आहेत ते अनेक वर्ष जेलमध्ये होतेच ना। अनेक वर्ष जे आहे त्यांना ती सजा झालेलीच आहे ना, ती सजाच आहे ना एक प्रकारची। आता जरी सुटले तरी ती शिक्षा भोगलीच असंच झाले ना। पोलिसांकडून सुद्धा काही राहून जातं, आणि कोर्टामध्ये तर म्हणजे कायद्यात तर म्हटलेलं आहे 100 गुन्हेगार सुटले तरी हरकत नाही, परंतु एक सुद्धा बेगुन्हेगार त्याला शिक्षा होता कामा नये। त्याच्यामुळे कुठेही त्रुटी असता कामा नये याची काळजी जी आहे पोलिसांनी आता घ्यावी लागेल जास्त। सर, हेच पहिलं प्रकरण असं आहे ज्या प्रकरणानंतर भारतामध्ये भगवा दहशतवाद नावाची एक नवीन थिअरी आलेली होती या प्रकरणानंतर। त्यापूर्वी कदाचित हा शब्द कधी उच्चारला गेला त्यापूर्वी सुद्धा नव्हतं, आणि त्यानंतरही हा शब्द कधी आला नाही परत। तर एकदाच तो शब्द आला होता। सर 2 मिनिटं सर 1 मिनिट सर 2 मिनिटं सर फक्त 2 मिनिटं। चलो ये गणेश ऑडिओ आहे ना सर? काय सांगाल या राज्याचे तुम्ही माजी गृहराज्यमंत्री, आणखी अशा प्रकारे हा एक आहे चारही तपास यंत्रणांवर कडक ताशेरे ओढले, समन्वयाचा अभाव आहे अशा प्रकारचा सुद्धा आरोप आज कोर्टाने निकालपत्रामध्ये म्हटला। काय सांगाल? देशमुख साहेब निकालाकडे कसं बघतात? चालू करू का पहिले? हो, बोला 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 बोला। असं आहे की आज सेशन कोर्टाने निकाल दिलेला आहे, आणि असं आहे की धर्म आणि आतंकवाद याचा काही संबंध नाही। आतंकवाद हा आतंकवाद असतो। हो, पण या सगळ्या विषयामध्ये भगवा दहशतवाद आणि भगवा आतंकवाद हा शब्द प्रचलित झाला होता, आणखी याबद्दल सुद्धा आज उहापोह कोर्टात झाला। याच्यामध्ये मला एकच सांगायचं आहे की धर्माचा आणि आतंकवादाचा काही संबंध नाही। आतंकवाद हा आतंकवाद असतो। हो, पण या सगळ्यात एक गोष्ट स्पष्ट झाली होती की कोर्टामध्ये एक महत्वाची गोष्ट समोर आली की घडलेली घटना खरी आहे। मृतांना 2 लाख, जखमींना 50,000 रुपये सरकारने द्यावे, पण हे तेच आरोपी नाहीये। मग खरे आरोपी कोण? आता ते अजून जी पुढे चौकशी होईल त्याच्यामध्ये ते सर्व पुढे येईल। तुमच्या सरकारला बदनाम करण्याचं काम होतंय का? ज्या पद्धतीने काय सांगाल? आज निकाल जो लागलेला है त्याविषयी त्यांचं मत काय है, त्यांना काय वाटतं? भाई क्या कहेंगे आपका जो आज जो फैसला आया है कोर्ट की तरफ से? फैसला आया है कोर्ट की तरफ से, हेमंत करकरे साहब ने उनको पकड़े हैं सबूत के साथ। उनको सज़ा मिलने होना था, अन्याय सज़ा दिए तो हम लोग आगे सुप्रीम कोर्ट जाएंगे। नहीं तो जब ये हादसा हुआ था तब आप कहाँ थे और कैसा हुआ था, और आप उस टाइम पे? मैं घर पे था। तर या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे, आणि केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही, आणि त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येते असं एनआयएच्या विशेष न्यायालयाकडून सांगण्यात आलेलं आहे। 1000 पानांहून अधिक पानांचा निकाल असल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी बब्बू शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बब्बू, या निकालानंतर आता काय प्रतिक्रिया येत आहेत? मालेगावच्या भिक्खू चौकात 2008 साली जो बॉम्बस्फोट झाला होता त्याच्यात प्रवीण शेख या 10 वर्षीय मुलीचाही मृत्यू झालेला आहे। आज निकाल लागलेला आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी लियाकत शेख त्या मुलीचे वडील आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया हा जो निकाल लागला है त्याच्याकडे ते कसं बघताय। भाई क्या कहेंगे आज जो फैसला आया है इसको आप? गलत फैसला आया है, कोर्ट ने उनको गलत फैसला दिया है। हेमंत करकरे साहब ने उनको पकड़े हैं
सबूत के साथ उनको सज़ा मिलने होना था। इसके आगे हम सुप्रीम कोर्ट जाएंगे, हमको फैसला मिलने होना। जब ये बम धमाका हुआ था तब क्या आप कहाँ रहते थे और वहाँ भिक्खू चौक के पीछे वहीं रहता था। क्या हुआ था? खूब तेज, घर में ही था मैं, खूब तेज धमाके की आवाज़ आई। अब आई, छर्रे सब पतरे पे गिरने लगे। मैं बाहर निकल के आया। अब मेरी घरवाली बोलने लगी, अपनी भी बच्ची नहीं आई। बोले मतलब आज एक समझदार है, 10 साल की हो क्या, तो ना वो लेके गए उनको, उसको किने बैठा गए, नवा फरहान हॉस्पिटल लेके गए। वो वहाँ से आई देख के, बोले अपनी बच्ची है, बोले वो लड़की। मैं गया, बोले वाडिया ले गए। वाडिया में मेरे को देखा नहीं दिया बच्ची को, बच्ची का हाल बुरा था, इसके लिए मेरे को देखा नहीं, कोई दिया नहीं। क्या कहेंगे आज? उनको सज़ा मिलने होना था जिन्होंने भी किया। क्या हेमंत करकरे साहब ने सबूत के साथ पकड़ा उनको। आपण बघितलं असेल तर त्यांच्या भावना तीव्र आहे, त्यांच्या डोळे जे आहे ते भरून आलेले आहे। त्यांना असं वाटतं आहे का त्यांच्यासोबत हा जो आहे न्याय नाही झालेला आहे, कोर्टाने जे दोषी असतील त्यांना शिक्षा द्यायला पाहिजे होती, पण तसं झालं नाही। आता ते याच्या विरोधात पुढच्या कोर्टात आव्हान देणार असल्याचेही लियाकत शेख म्हणतात। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मालेगाव। निकाल अत्यंत चुकीचा आहे असं त्या 10 वर्षीय मुलीच्या बाबांनी म्हटलेलं आहे, जिचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाला होता। कारण आपण पाहतोय मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही आणि त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येते असं NIAच्या विशेष न्यायालयाकडून सांगण्यात आलेलं आहे। जांच